हाय मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मजेतच असाल, मी पण मजेतच आहे. चला तर मग आज आपण छान अशी ओल्या लसूणाच्या पातीचा ठेचा बनवणार आहोत. अगदी सोपा, झटपट होणारा आणि घरातल्या साहित्यात तयार होणारा गावरान पद्धतीने ठेचा बनवणार आहोत. चला तर मग काय काय साहित्य घ्यायचं आहे बघूया. हिरव्या पातीचा लसूणाच्या पाच सहा हिरव्या मिरच्या घेतल्या, कोथिंबीर घेतली, भाजलेले शेंगदाणे घेतले. आता आपण पात छान कापून घेणार आहोत. अशा पद्धतीने बारीक चिरून घेणार आहोत. हा ठेचा खाण्यासाठी खूप चविष्ट होतो. तोंडाला चव वाढवण्यासाठी खरंच करून बघा. सोपी आणि सहज रेसिपी होते. तुम्ही पोळीसोबत, भाकरीसोबत, धपाट्यासोबत सुद्धा खाऊ शकता. इतका अप्रतिम तयार होतो. आता आपण हे पुढचा जो लसूणाचा भाग आहे तो सुद्धा टाकणार आहोत. त्याच्याने खूप छान वास येतो. पातीचा सुद्धा खूप छान वास येतो. अशा पद्धतीने आपण बारीक चिरून घेतलेला आहे. आणि आता आपण मिक्सरला लावून आबडधोबड अर्धा मिनिटसाठी फिरून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण आता मिक्सरला लावून अर्धा चक्कर मारून घेऊया मिक्सरचा. बघू शकता छान असा आबडधोबड दळून घेतलेले. आता आपण त्याच्यात आवडीनुसार मिरची, तिखट कमी तिखटनुसार आपण टाकणार आहोत. त्याच्यात जिरं टाकून घेतलं. त्याच्यानंतर शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे टाकून घेणार आहोत. तेल घ्यायचे. तेल कडक तापले की त्याच्यात आपण दळलेलं छान असं मिक्स केलेलं ठेचा टाकून घेणार आहोत. तुम्ही आवडीनुसार शेंगदाणे कमी जास्त करू शकतात. मीठ टाकायचं चवीपुरते. बारीक चिरून भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. छान असा परतून घ्यायचा 2-3 मिनटं. छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता आपण अर्धा लिंबू घ्यायचा आहे. लिंबू पिळून टाकून देणार आहोत. छान याच्यामुळे खूप छान टेस्ट येते. कमी तिखट लागतो. बघू शकता किती छान असं तेल सुद्धा सुटलेलं आहे चटणीला. तुम्ही सुद्धा अशीच चटणी बनवा आणि खाऊन बघा आणि मला नक्कीच कमेंट करा की तुमची चटणी कशी तयार झाली, ठेचा कसा तयार झाला. छान अशा पद्धतीने आपण सुद्धा घरातल्या साहित्यात बनवू शकतो. वरून थोडं तेल टाकून घेतलं. जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असते तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. स्वातीज कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलवरच्या रेसिपी जर आवडल्या तर लाईक, शेअर, कमेंट करा. आणि जे नवीन असतील ताई त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.